मोठा उत्साह कोसगावच्या या रामनवमी उत्सवात पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने भाविक सहभागी झालेले आहेत। पालखी उत्सव सुरू आहे। या पालखीचे आयोजक प्रदीप दादा पाटील आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, सकाळपासून वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होते, आता मोठ्या उत्साहात ही पालखी निघालेली आहे, कसं स्वरूप आहे? हे सालाबाद प्रमाणे रामनवमी उत्सव कोसगाव राम मंदिर येथे होतो आणि नागरिकांचा राम भक्तांचा उत्सव मोठा असतो। आणि आज आपण पाहत असाल का रामाच्या पादुकांची पालखी निघालेली आहे। कोसगाव राम मंदिर ते हनुमान मंदिर वांद्रापाडा अशी निघालेली आहे आणि भक्ती सागर जो भक्तांचा राम भक्तांचा प्रवाह आहे आज एकवटलेला आहे आणि पालखीची आगेतून हनुमान मंदिर वांद्रापाडा येत होत आहे। तर मी सर्व देशवासियांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। दादा, या रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं प्रभू श्रीरामाच्या चरणी काय मागणं असेल तुमचं? या अंबरनाथकरांचं भलो, त्यांना लवकर पाणी प्यायला मिळो आणि देशात जो तुटवडा घ्यायचा झालेला तो लवकर मिळो आणि जनता समाधाने या राम राज्यात सुखाने नांदो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना। नक्कीच आपण पाहिलं तर या रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं परमेश्वराच्या चरणी त्यांनी हेच मागितलेलं आहे की या अंबरनाथकरांचं भलं हो, त्यांना पाणी मिळो, गॅस तुटवडा जो आहे तो संपून जावो, हाच संदेश आणि हेच मागणं त्यांनी प्रभू श्रीरामाकडे केलेलं आहे। कॅमेरामन सिद्धेश अरवटेचा मयुरेश कडव, एकमत न्यूज, अंबरनाथ।